सगळ्यांना शुभ सकाळ। कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर सकाळ सकाळी थोडीशी कामे झाली आहेत आणि थोडीशी बाकी आहेत, पण आता माझे ना गुडघे थोडे दुखायला लागले आहेत, त्यामुळे आतापासून मी कसरत करायला सुरुवात केलेली आहे। म्हटलं चला एकूणच तुमच्यासोबत व्लॉगला आज सुरुवात करूया। थोडीशी कसरत झाली, त्यानंतर थोडंसं स्वतःचं आवरलं आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली। 2 दिवस झाले काही आपले व्लॉगच येत नाही आहे, कारण की लाईटचा खूप जास्त प्रॉब्लेम झालेला आहे ना, त्यामुळे व्लॉग तर शूट केलेला आहे पण अपलोडच करता येत नाही आहे, लाईटच नसते अपलोड करायच्या वेळेस। चला असो, आता येतील आपले व्लॉग रेग्युलर। आणि मस्त अशी देवपूजा झाली आणि आज मला मुगाच्या डाळीचे धिरडे बनवायचे होते। डाळ मी कालच भिजत घातली होती, तुमच्यासोबत शेअर केली होती ना। तर सकाळी मी लवकर डाळ वाटून घेतली, कारण की सकाळीच मुलाला लवकर नाश्ता बनवावा लागतो ना, तर त्याला बनवून दिला आणि आता दुसऱ्या मुलासाठी बनवत आहे आणि थोडंसं मीही खाऊन घेईल। सकाळी सगळ्यांनाच आपल्याला भूकही लागतेच ना, तर विचार तर केलेला आहे की आजपासून मी हेल्दी नाश्ता बनवणार आहे, पण बघूया आता किती सक्सेस होते तर। कारण की विचार करते पण काही होतच नाही, सकाळी खूप घाई गडबड असते ना, त्यामुळे नाश्ता करायला वेळच मिळत नाही। पण चला आता विचार तर केलेला आहे आणि मुगाची डाळ वाटून घेतली मस्त, त्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा वाटून घातलेली आहे आणि आत्ता वरून मग मी कांदा घातलेला आहे। कांदा घालून जर धिरडे केले ना खूप छान टेस्टी लागतात, एकदा नक्कीच बनवून बघा। पण ह्या बॅटरमध्ये जर कांदा घालून धिरडे बनवले ना तर असा हेकोळा तेकोळा शेप येतो बघा धिरड्यांचा, कारण की मग वरून जर घातला कांदा तर त्याची एवढीशी टेस्ट लागत नाही। टेस्ट तर कदाचित सेमच लागत असेल, पण माझी एक चूक झाली, असं वाटत होतं की वरूनच घालायला पाहिजे होता कांदा। पण चला असो, भले ना हेकोळा तेकोळा शेप येऊ, पोटातच जायचं आहे ना, तुकडेच करून जाणार आहे, अख्खं तर काही खाणार नाही आपण। आणि असे गरम गरम धिरडे ना मुगाचे खायला खूपच छान लागतात, तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। मी ही बऱ्याच दिवसानंतर बनवले आहेत, अचानक आठवण झाली की आज मुगाचे धिरडेच बनवूया, कितीतरी दिवस झाले बनवलेच नाही आहे। आणि पहिला धिरडा कुठल्याही पदार्थाचा बनव माझा तव्याला चिकटतोच, त्यानंतर मग कितीही बनवले तर अजिबात चिकटत नाही, खूपच छान होतात। चला याला थोडंसं तेल जास्त लागते, पण खायला तितकेच चविष्ट लागतात। आणि एकीकडे चहासुद्धा ठेवून घेतला आणि बघा मुलांचे चोचले काही कमी होतच नाही। थोडंसं चीज पडलं होतं ना, तर मुलगा म्हणाला की मम्मी ते चीज टाकून दे या धिरड्यावरती, तसाही खायला खूप छान लागतो, पण त्याला चीज टाकून खायचा होता तर थोडंसंच पडलं होतं, म्हटलं चला टाकून देऊया। आणि त्याच्यासाठी मग 2 धिरडे मी चीज टाकून बनवून दिले आणि खूप छान लागत होते चीज टाकूनही। साधं चीज आहे, मोझरेला नाही आहे, मोझरेला चीज असलं की मग ते अगदी लांबायला लागते। चला मस्त त्याच्यापुरते 2 धिरडे बनवून दिले चीज टाकून आणि माझ्यासाठी मी साधाच बनवला होता। तर मस्त चहासुद्धा इकडे झालेला आहे आणि चहा आणि सोबत धिरडं खूप छान टेस्टी लागत होतं। आता थोडा वेळ निवांतपणे बसून मस्त नाश्ता करून घेते। आणि बघा 30-35 वर्षाचं वरती जर वय होत आलं की काही ना काही दुखणं लागलेलंच असते। कुणाचे पायच दुखतील, कुणाची कंबरच दुखेल, कुणाचे गुडघेच दुखतील, तर कुणाचं काही ना काही दुखणं लागतच असते। त्यामुळे आपल्या स्वतःची काळजी आपण नेहमी घ्यायलाच पाहिजे। मी तुम्हाला सांगते आहे, पण माझंही तसंच झालं, आधीपासून मी काहीच काळजी घेतली नाही आणि आत्ता माझं दुखणं सुरू झालेलं आहे। पूर्ण साडीवरती मिरर वर्क केलेलं आहे आणि खूपच सुंदर साडी आहे, तुम्हाला दाखवते। पूर्ण पदरावरती सुद्धा मिरर वर्क केलेलं आहे आणि सगळ्या बॉर्डरवरती सुद्धा मिरर वर्क केलेलं आहे। खूप सुंदर साडी आहे आणि गजी सिल्कची साडी आहे। आता सध्या इंस्टाग्रामवरती ही साडी खूप जास्त गाजलेली आहे, म्हणजे अशा प्रकारच्या 3-4 साड्या आहेत ज्या डिझायनर आहेत, वेगवेगळी डिझाईन आहे सगळ्यांची। आणि ह्या साड्या हल्ली खूप जास्त इंस्टाग्रामवरती गाजलेल्या आहेत, गजी सिल्कच्या साड्या आहेत। एक वेळ होता जेव्हा गजी सिल्कच्या साड्यांचा खूप जास्त ट्रेंड होता 10-15 वर्ष आधी, आणि आता पुन्हा तो ट्रेंड सुरू झालेला आहे असं मला वाटते, कारण की ही सुद्धा गजी सिल्कची साडी आहे। फक्त एवढंच की तेव्हा मिरर वर्क नव्हतं, आत्ता साडीवरती मिरर वर्क केलेलं येते। आणि जी करीना कपूरची इन्स्पायर्ड साडी आहे ना मिरर वर्क केलेली, ती सुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये चाललेली आहे आणि ही सुद्धा मी मिशोवरूनच मागवली आहे। पूर्ण बॉर्डरवरती अशा प्रकारे मिरर वर्क केलेलं आहे आणि साडीवरती सुद्धा खालच्या साईडने पूर्ण मिरर वर्क येणार आहे आणि खूप छान मस्त चापून चुपून बसते ही साडी। खूप जास्त आवडली मला, जास्त महाग सुद्धा नाही आहे
अगदी 1100 की 1150चीच आहे, पण नेसायला अगदी हलकी फुलकी आहे आणि खूपच छान याची डिझाईन आहे बघा. तुम्हाला डिझाईन बघून कदाचित कळत असेल. पूर्ण साडी अशी भरलेली आहे आणि याचा पदर असा आहे. पदरवरती पूर्ण मिरर वर्क केलेलं आहे आणि बॉर्डरवरती असे 2 गोंडे सुद्धा दिलेले आहेत. हे बघा, खूपच छान साडी आहे. मला तर खूप जास्त आवडली. हॉल व्हिडिओ शूट करत होते ह्या साडीचा, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करून घेते की किती छान साडी आहे. मला तर खूप जास्त आवडली आणि नेसायला अगदी हलकी फुलकी आहे. जास्त वजनदार नाही आहे. तुम्हाला असं वाटेल की मिरर वर्क केलं आहे तर खूप जास्त वजन असेल, पण एवढं काही वजन नाही आहे. हलकी फुलकी आहे. खालच्या साईडनेच मिरर लावलेले आहेत ना, त्यामुळे. आणि अगदी ओरिजिनल मिरर आहेत बघा. तुम्हाला दाखवते. हे बघा, छोटे छोटे अगदी ओरिजिनल मिरर आहेत. मिररवाल्या ज्या टिकल्या येतात ना त्या नाही, अगदी ओरिजिनलच मिरर वर्क केलेलं आहे. म्हणून खूपच आवडली मला तर साडी. याच्यामध्ये दुसरे 2-3 कलर ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत, पण स्पेशली मला हा लाल कलर जास्त आवडला आहे आणि मी असं लाल कलरच्या ब्लाऊजसोबत त्याला मिक्स अँड मॅच केलेला आहे. पण याच्यावरती जे ब्लाऊज दिला आहे ना, हा जो पदर आहे तसंच ब्लाऊज दिलेला आहे आणि ब्लाऊजसुद्धा अख्खं ब्लाऊजसुद्धा मिरर वर्क केलेलं आहे. आणि ब्लाऊज शिवल्यावर जर ही साडी वेअर केली तर एकदमच छान दिसणार आहे. तर चला, तुम्हाला ही घ्यायची असेल तर मला कमेंट करा. मी याची लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. खूपच सुंदर साडी आहे. तर चला, मला तर खूप आवडली. याचा मी आत्ता हॉल व्हिडिओ शूट करत होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. पंखा बंद असल्यामुळे खूप जास्त गरम होते. चला तर आता पटकन मी ड्रेस चेंज करते, कारण की साडी घालून तर काहीच कामं होत नाही. नाश्ता केल्यानंतर एक हॉल व्हिडिओ शूट करायचा होता मला, तो शूट करून घेतला. आहे साडीचा रिव्ह्यू होता. खूपच छान साडी आहे. फक्त 1050ची की अशी काही आहे. आणि त्यानंतर मग आठवड्याची मला प्लॅनिंगसुद्धा करायची होती, ती करून घेतली. काल भाजी घ्यायला सुद्धा जायचं आहे ना, त्यामुळे आत्ताच प्लॅनिंग करून घेतली, म्हणजे माहिती पडेल काय काय भाज्या आणायच्या आहेत. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.